कोल्हापूर जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या शिष्टमंडळानं आज पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली। यावेळी ठाकरे गटाचे उपनेते संजय पवार यांनी कोल्हापूर शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मटका जुगार जोमात सुरू असून स्थानिक पोलीस कारवाई करत नसल्याची तक्रार केली। कोल्हापूर शहरात ट्रेडिंग कंपन्या स्थापन करून जादा परताव्याचं आमिष दाखवत गुंतवणूक करून घेत नागरिकांची फसवणूक केली जाते, मात्र याचा तपास संथ गतीनं होत असल्याचं सांगितलं। पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शहरासह जिल्ह्यात कुठेही अवैध व्यवसाय सुरू असल्यास आपल्याशी संपर्क करा, त्यावर तातडीनं कारवाई करू। अवैध व्यावसायिकांना पाठीशी घालणाऱ्या अधिकाऱ्यांची गय करणार नाही, अशी ग्वाही शिष्टमंडळाला दिली। ट्रेडिंग कंपन्यांकडून आर्थिक फसवणूक झालेल्या दाखल गुन्ह्याचा तपास सुरू असून काही मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया देखील सुरू असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं। यावेळी सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, हर्षल सुर्वे, महेश उत्तुरे, मंजित माने, शशिकांत बिडकर, स्मिता सावंत, सुमित मिळवंकी, प्रसाद पवार, युगंधर कांबळे, विशाल देशपांडे, अभिजित बुकशेट यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते।